गगनबावडा तालुक्यात अल्पवयीन मुलांकडून बेफाम आणि बेजबाबदारपणे वाहनं चालवली जात असल्याचं चित्र दिवसेंदिवस गंभीर बनत आहे। दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं स्टेअरिंग हातात घेऊन अनेक मुलं मुख्य रस्त्यांवर तसंच गावातून वेगानं फिरताना दिसतायत। या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी तालुक्यात ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्याची आणि अल्पवयीन कार चालकांवर कारवाई करण्याची गरज आहे। गगनबावडा तालुक्यातील अनेक ठिकाणी शाळकरी मुलं आणि अल्पवयीन तरुण हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काही ठिकाणी तर अल्पवयीन मुलं ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनं चालवत असल्याचंही निदर्शनास येत आहे। वाहतूक नियमांचं कोणतंही पालन न करता भरधाव वेगात वाहनं चालवल्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। पालकांकडून मुलांना बिनधास्तपणे वाहनांच्या किल्ल्या दिल्या जात असल्यानं मुलांमध्ये वाहतूक नियमांविषयी गांभीर्य कमी होत आहे। कायद्यानुसार अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणं हा गंभीर गुन्हा मानला जातो। अशा प्रकरणांमध्ये पालकांवरही कारवाईची तरतूद आहे। त्यामुळे पालकांनी जागरूक राहून अल्पवयीन मुलांना वाहनं चालवण्यासाठी देऊ नयेत असं आवाहन गगनबावडा पोलिसांकडून करण्यात आलंय। गगनबावड्यात वर्षभरात सुमारे 600 ते 700 किरकोळ अपघात झाले असून त्यात अल्पवयीन मुलांचं प्रमाण अधिक आहे। पोलिसांकडून प्रबोधनासह बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई सुरू असल्याचं गगनबावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी सांगितलं। मात्र अल्पवयीन वाहन चालकांना निर्बंध घालण्यासाठी मुख्य मार्गासह रहदारीच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी नाके उभे करण्याची गरज आहे।